In last lecture we studied about order of a matrix and transpose of a matrix and its properties. Then next point is examples, some examples based on that order of a matrix and transpose of a matrix and types of a matrix. So our first example is construct a matrix. Construct a matrix A is equal to Aij of order 3 by 2 whose elements Aij is given by first Aij is equal to I minus j bracket square upon 5 minus I, and second Aij is equal to 1 plus I plus j bracket cube upon 5. So what is our first question? First example is construct a matrix. We have to construct a matrix. आपल्याला एक मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट करायचा आहे Aij. म्हणजेच थोडक्यात काय त्यातले एलिमेंट्स काढायचे आहेत आपल्याला Aij. त्यांनी काय सांगितलंय तो मॅट्रिक्स किती ऑर्डरचा आहे 3/2. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलंय एखादा मॅट्रिक्स जर ऑर्डर 3/2 चा असेल तर त्याच्यामध्ये एलिमेंट्स किती असले पाहिजेत 3 × 2 विच इज इक्वल टू 6 एलिमेंट असले पाहिजेत. आणि ते 6 एलिमेंट कसे असले पाहिजेत 3 रोज मध्ये आणि 2 कॉलम्स मध्ये. म्हणजे समजा लेट A is equal to Aij of matrix 3/2. म्हणजे त्यातले एलिमेंट काढले पाहिजेत A is equal to मॅट्रिक्स 3 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत. म्हणजे आपण 3 आडव्या रेषा ओढणार राईट आणि 2 कॉलम आहेत म्हणजे 2 उभ्या रेषा ओढणार आणि याचे इंटरसेक्शन पॉइंट किती आले 6 इंटरसेक्शन पॉइंट आले. म्हणजे हे अशा पद्धतीनं या मॅट्रिक्सची मांडणी असली पाहिजे. मग आता या पद्धतीने जर मॅट्रिक्सची मांडणी असेल म्हणजे इथं एक एलिमेंट इथे दुसरा इथं अशा टाइपचे एलिमेंट्स असतील राईट. मग आता हा जो पहिला एलिमेंट असतो तो कुठला एलिमेंट असणार आहे A11 फर्स्ट रो आहे फर्स्ट कॉलम मध्ये. दुसरा एलिमेंट काय असला पाहिजे A12 फर्स्ट रो मध्ये आणि सेकंड कॉलम मध्ये. हा एलिमेंट A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम. हा एलिमेंट A22 सेकंड रो सेकंड कॉलम. हा एलिमेंट A31 थर्ड रो फर्स्ट कॉलम. हा एलिमेंट A32 थर्ड रो सेकंड कॉलम. म्हणजे आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे A11 A12 A21 A22 A31 आणि A32 हे फाइंड आउट करायचं आहे. ओके काय काढायचं हे कळालं ना. फर्स्ट साठी तर फर्स्ट एक्झाम्पल साठी आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला Aij दिलेला आहे. हियर Aij is equal to what? Aij is equal to I minus j bracket square upon 5 minus I. Right? आता आपल्याला पहिला एलिमेंट काय काढायचं A11. A11 is equal to I च्या जागी व्हॅल्यू काय ठेवणार 1. J च्या जागी व्हॅल्यू काय ठेवणार 1. म्हणजे इथं I च्या जागी 1 J च्या जागी 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय 5 मायनस I ची व्हॅल्यू 1. 1 minus 1 0 आहे ना 0 चा स्क्वेअर 0 0 डिवाइड बाय एनी नंबर इज 0. सो A11 इज 0. नाउ नेक्स्ट नंबर A12 A12 is equal to again
आयच्या जागी 1 ठेवायचा, जेच्या जागी 2 ठेवायचा. 1 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 मायनस आयची व्हॅल्यू काय आहे 1 इज इक्वल टू 1 मायनस 2 किती येईल -1. -1 चा स्क्वेअर प्लस 1 दॅट इज 1/4. नाव a21 आयच्या जागी व्हॅल्यू काय ठेवणार 2, जेच्या जागी काय ठेवणार 1 म्हणजेच 2 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 मायनस 2 बिकॉज आय इज इक्वल टू 2. 2 मायनस 1 1 आला, 1 चा स्क्वेअर 1 आणि 5 मायनस 2 इज 3 विच इज इक्वल टू 1/3. Okay, then next is a22. Here we put a22, that is 2 minus 2 bracket square divided by 5 minus 2 which is equal to 2 minus 2 किती येणार 0 बरोबर. 0 चा स्क्वेअर 0 आणि 0 ने कुठल्याही नंबरला डिवाइड केलं तर काय येणार 0. झालं a22. आता a31 आयच्या जागी 3 सबस्टिट्यूट केला 3 minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 3 minus 1 bracket square divided by 5 minus 3. 3 minus 1 bracket square divided by 5 minus 3. 3 minus 1 bracket square म्हणजे 3 minus 1 2 आला, 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे 4 divided by 5 minus 3 is 2, right? 5 minus 3 is 2. So here answer is 4 divided by 2 which is equal to 2. Now a32 is equal to I ची व्हॅल्यू 3 येणार 3 minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 minus what is I 3 which is equal to here 3 minus 2 is 1, square of 1 is 1 and 5 minus 3 is 2. So its value is 1/2. So you understand how we find this? a11 काढण्यासाठी i च्या जागी 1 ठेवला, j च्या जागी 1 ठेवला. a12 काढण्यासाठी i च्या जागी 1, j च्या जागी 2. a21 काढण्यासाठी i च्या जागी 2, j च्या जागी 1. ओके. a22 काढण्यासाठी i च्या जागी 2, j च्या जागी 2. a31 काढण्यासाठी i च्या जागी 3, j च्या जागी 1 आणि a32 काढण्यासाठी आता या सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करून झाल्या. त्या व्हॅल्यू फक्त मॅट्रिक्स मध्ये सबस्टिट्यूट करायचा. सपोज दिस इज फर्स्ट इक्वेशन. सो फ्रॉम फर्स्ट given matrix A is equal to what is A11? A11 is 0, A12 1/4, then 1/3, 0, 2 and 1. अशा प्रकारे आपण हा मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट केला. कळालं? तर हे आपलं पहिलेच आन्सर आलं फर्स्ट. Aij is equal to I minus j ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 minus I असेल तर त्याचं हे आन्सर आलं. नाव सेकंडचं काढूया. बघा सेकंड काय आहे. Aij is equal to in second here Aij is equal to I plus j bracket cube divided by 5, right? A11 काढण्यासाठी तर काय ठेवणार 1 1 1 plus 1 bracket cube upon 5. 1 plus 1 is 2. 2 चा क्यूब किती असतो 8 8/5.
I च्या जागी 1, J च्या जागी 2. 1 plus 2 bracket cube upon 5. 1 plus 2 is 3. 3 चा cube is 27. 27 by 5. Then 2 1. I च्या जागी 2, J च्या जागी 1 bracket cube divided by 5, which is equal to 3. 3 cube is 27 by 5. Now A22. I च्या जागी 2, J च्या जागी 2. So here 2 plus 2 bracket cube divided by 5. 2 plus 2 is 4 and 4 चा cube is 64 by 5. Now A31. I च्या जागी 3, J च्या जागी 1 येईल. So 3 plus 1 bracket cube upon 5. 3 plus 1 चा cube. 3 plus 1 is 4. 4 cube is 64. So 64 by 5. Now A32. 32 is equal to 3 plus 2 bracket cube upon 5. 3 plus 2 is 5. 5 चा cube. 5 cube means 5 into 5 into 5. 25 by 5. That is equal to 125. 125 by 5. So from this one, what is A? A is equal to A11, which is 8 by 5. A12, which is 27 by 5. A21, which is 27 by 5. A22, which is 64 by 5. Then A31, which is 64 by 5. And A32, which is 125 by 5. Okay? So this is our answer of second one. Okay? I hope you understand this example. This is not a difficult example. फक्त लक्षात एवढं ठेवायचं की हा मॅट्रिक्स काढणे कसा काढणे, आता हे तुम्हाला खूप छान पद्धतीने लास्ट लेक्चरला पण सांगितलंय. हा मॅट्रिक्स काढणे, हा मॅट्रिक्स काढल्यानंतर इलिमेंट लिहिणे, त्यातले इलिमेंट एकदा लिहिले की मग ते इलिमेंट काढायला सोपे आहेत ना, दिलेल्या कंडिशनवरून. या 2 कंडिशन दिलेल्या आहेत, त्याच्यावरून इलिमेंट्स तुम्ही काढू शकता. हे एक्झाम्पल विचारलं जातं. आता अशा टाईपचे एक्झाम्पल सीईटीला असतात बरं का. अशा टाईपचे एक्झाम्पल्स म्हणजे कन्स्ट्रक्ट द मॅट्रिक्स असं नाही आहे इथं एक्झाम्पल. एखादा मॅट्रिक्स अशा टाईपचा तुम्हाला दिला जातो आणि त्याच्यावरून त्याची काहीतरी कंडिशन विचारली जाते. अशा टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. मग हे मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट करणं हे यायला पाहिजे तुम्हाला. देन या कंडिशन्स असतात, ह्या अशाच असतात का, बदलू पण शकतात. इथं I plus J असेल, कशाही तुम्हाला पाहिजे अशा तुम्ही कंडिशन्स त्या घेऊ शकता. ओके. देन फक्त तेवढं डिनॉमिनेटर तेवढं 0 येतं कामा नाही. डिनॉमिनेटर 0 आला की व्हॅल्यू काय येणार, इन्फिनिटी येणार. कळतंय का, मॅट्रिक्समध्ये व्हॅल्यू इन्फिनिटी येईल, तेवढी मात्र येता कामा नाही. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आता नेक्स्ट आहे ते खूप मोठं आहे, ते लिहित बसत नाही मी. फक्त फर्स्ट मॅट्रिक्स 3 - 2 4 0 0 - 5 0 0 0. सेकंड 0 4 7 -4 0 -3 -7 3 0. Third 5 4 -3. Fourth 9 √2 -3.
then fifth 6 0 0 6 7 2 0 0 3 minus 1 0 minus 7 3 1 8 3 0 0 0 5 0 0 0 1 by 3 8 1 0 0 0 1 0 0 0 1 9 10 minus 15 27 minus 15 0 root 34 27 root 34 5 by 3 and last 0 0 1 0 1 0 1 0 0. Now question मी वाचते क्वेश्चन काय आहे बघा. क्लासिफाय द फॉलोइंग मॅट्रिसेस. हे मॅट्रिसेस क्लासिफाय करायचे आहेत कशामध्ये तर आयदर रो मॅट्रिक्स कॉलम मॅट्रिक्स देन स्क्वेअर मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स स्केलर मॅट्रिक्स युनिट देन अपर ट्रायंग्युलर लोअर ट्रायंग्युलर सिंग्युलर नाही आहे याच्यामध्ये सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक. म्हणजे जेवढे तुम्ही टाईप्स बघितले त्याच्यामधला हा कुठल्या टाईपमध्ये बसतो एवढंच फक्त बघायचं आहे आपल्याला. हां ओके. अगदी आन्सर एक्झाम्पलपेक्षा आन्सर छोटं आहे. हां फक्त एका लाईनमध्ये कुठला टाईप आहे तेवढा फक्त आयडेंटिफाय करायचा. आता एक मॅट्रिक्स हा व्हेरियस टाईपचा असू शकतो. एक मॅट्रिक्स मी हे तुम्हाला मॅट्रिक्स हे करताना पण सांगितलं एक मॅट्रिक्स समजा असेल तर तो वेगवेगळ्या टाईपचा असू शकतो. पण आपल्याला मोस्ट जो प्रॉमिटिंग आहे म्हणजे जो मॅक्झिमम त्याच्यामध्ये जास्त दिसतोय तेवढा एकच घ्यायचा आहे आयडेंटिफाय करायचा आहे. ओके. सो आता पहिला मॅट्रिक्स बघा. याचे डायगोनल एलिमेंट्सच्या खालचे एलिमेंट्स बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0. या मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंटच्या खालचे एलिमेंट्स हे 0 आहेत. सो दिस इज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. हा पहिला काय येणार अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. एवढंच आन्सर आहे. तो मॅट्रिक्स आहे त्याच्या इक्वल टू करायचं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. दिस इज द आन्सर. नाव सेकंड दुसरं मॅट्रिक्स बघा. दुसरं मॅट्रिक्समध्ये बघा डायगोनल एलिमेंट 0 आहेत. राईट. डायगोनल एलिमेंट 0 आहेत आणि हे जे करस्पॉन्डिंग नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत ते इक्वल आहेत बट साइन चेंजेस आहेत. म्हणजे हा मॅट्रिक्स कुठला आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता काही जण असे म्हणतील हा स्क्वेअर मॅट्रिक्स पण आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय देर आर 3 rows अँड 3 columns. पण जो जास्तीत जास्त करेक्ट असेल तो लिहायचा आपल्याला. स्क्वेअर तर आहेच की पण स्क्वेअरपेक्षा स्क्यू सिमेट्रिकच्या पण प्रॉपर्टीज याच्यामध्ये दिसत आहेत ना. त्यामुळे कुठला हा मॅट्रिक्स येणार स्क्यू सिमेट्रिक. जो जास्त प्रॉमिटिंग मॅट्रिक आहे तो फक्त सांगायचा त्याच्यामध्ये स्क्वेअर सांगायचं नाही. ओके. आता हा मॅट्रिक्स आहे कॉलम आहे लगेच दिसतोय कॉलम मॅट्रिक्स आहे. हा मॅट्रिक्स रो मॅट्रिक्स आहे. देन हा मॅट्रिक्स बघा. हा मॅट्रिक्स स्क्वेअर असेल डायगोनल असेल अजून काय असेल स्केलर असेल. पण ह्यातलं सगळ्यात मोस्ट प्रॉमिटिंग कुठलं आहे स्केलर. म्हणून याचं काय आन्सर येणार स्केलर मॅट्रिक्स. आता हा मॅट्रिक्स बघा अबाव द डायगोनल एलिमेंट 0 आहेत म्हणजे हा मॅट्रिक्स कुठला येणार लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्यानंतर हा मॅट्रिक्स बघा डायगोनल एलिमेंट सोडून बाकीचे एलिमेंट्स कसे 0 आहेत. सो इट इज डायगोनल मॅट्रिक्स. हा मॅट्रिक्स बघा 1 1 1 दिसला आणि बाकीचे 0 दिसले की डोळे झाकून आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स. इट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके. देन नेक्स्ट डायगोनल एलिमेंट सोडून नॉन डायगोनल एलिमेंट्स बघा सेम आहेत बरोबर. डायगोनल एलिमेंटचं काही घेणं नाही. नॉन डायगोनल मॅट्रिक्स एलिमेंट सेम आहेत म्हणजे हा मॅट्रिक्स कुठला आला सिमेट्रिक. सो दिस इज
सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि आता हा मॅट्रिक्स कुठला असेल? हा मॅट्रिक्स आयडेंटिटी तर नाही. आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये बघा हे असे हा डायगोनल असतो, हा डायगोनल नसतो. हे मी तुम्हाला सांगितलंय. A11 A22 आणि A33 असलेलाच डायगोनल असतो. हा डायगोनल नाही. नाहीतर काय काय जण म्हणाल हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, तर हा नाही आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके. हे डायगोनल एलिमेंट जर सोडले, बघा डायगोनल एलिमेंट जर सोडले तर नॉन डायगोनल एलिमेंट्स कसे आहेत? इक्वल आहेत का? डायगोनल एलिमेंट जर सोडले तर नॉन डायगोनल एलिमेंट इक्वल आहेत. सो इट इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा कुठला आहे? सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. लक्षात आलं? म्हणजे हे क्वेश्चन्स आहेत, याचं आन्सर एवढंच आहे. मॅट्रिक्स इक्वल टू त्याचं नाव. हा मॅट्रिक्स इक्वल टू त्याचं नाव. असा आपला हा सेकंड क्वेश्चन होता. फर्स्ट क्वेश्चन मगाशी आपण बघितला कुठला होता? कन्स्ट्रक्ट द मॅट्रिक्स. कन्स्ट्रक्ट करणे हा पहिला क्वेश्चन होता. आणि सेकंड क्वेश्चन काय बघितलं आपण? सेकंड क्वेश्चन आयडेंटिफाय करणे मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचं क्लासिफिकेशन करणे किंवा आयडेंटिफिकेशन करणे. हा जो मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्समध्ये हे जे क्वेश्चन्स आहेत आयडेंटिफिकेशन करणे किंवा क्लासिफाय करणे, हा क्वेश्चन सहसा विचारला जात नाही. त्यामुळे विचारला जातच नाही. त्यामुळे हे फक्त हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. क्लासिफिकेशन करणे तुम्हाला कळलं पाहिजे दिलेला मॅट्रिक्स कुठल्या टाईपचा आहे, त्यानुसार तुम्ही प्रॉपर्टी यूज करणार आहे CETला आणि JEEला. त्यासाठी फक्त हा क्वेश्चन आहे. सो कळालं असेल हे तुम्हाला दोन्ही. थँक्यू.